नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा आणि खूप उशिरा अपलोड होत आहे, त्याबद्दल सॉरी। तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि सकाळीच आम्ही थोडंसं घरात सजावट करावी म्हणून ओटीवरती सजावट करायला घेतलेली आहे। गावाकडे जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तर पहिल्यांदा जो भाग लागतो त्याला आम्ही ओटी असे म्हणतो। तर या ओटीवरती आम्ही डेकोरेशन करायला घेतलेले आहे। आर्टिफिशियल ज्या फुलांच्या माळा आहेत त्या ओटीच्या भिंतीवर लावून घेतोय की जेणेकरून इंटर केल्याच खूप छान आणि मस्त वाटेल। तर इथे मी एका भिंतीला पूर्ण फुलांच्या माळा लावून घेते आणि खाली दिवे लावायचे आहेत कोपऱ्यामध्ये। तर ही भिंत हायलाइट करावी म्हणून अशा फुलांच्या माळा लावून घेतोय। आणि दिवाळीमध्ये एक वेगळंच वातावरण असतं, घरं किती सुंदर छान वाटतात, त्यात दिवे असतात तर अजूनच छान आणि मस्त वाटतं। म्हटलं इथे संध्याकाळी फोटोही छान येतील आणि मस्त वाटेल म्हणून आम्ही अशा प्रकारे फुलांच्या माळा लावायला घेतल्यात। आणि अजून बरीच तयारी बाकी आहे, रांगोळीसुद्धा संध्याकाळसाठी ते काढायची आहे। आता बघा अशा प्रकारे पूर्ण ही भिंत अशी मस्त छान डेकोरेट केलेली आहे आणि हे लाइटिंग लावत आहे तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते। आणि इथे माझे हेल्पर आहेतच मला मदतीला, तर इथे छान अशी रांगोळी आणि याच बघितलं तर लादीवर बसेल इतकीच रांगोळी मला काढून घ्यायची। तर सिनरी काढावी असा विचार केला आणि पटकन होणारी रांगोळी काढायची। पटकन जरी म्हटलं तरी नाही करता 1-1.5 तास आपल्याला रांगोळी काढण्यासाठी लागतो, मला तरी 1 तास लागतो, कारण सवयच नाही मुळात मोठी रांगोळी काढायची। पूर्वी बघितलं तर लग्नाआधी बऱ्याच वेळा मी रांगोळी काढायची, त्यामुळे पटकन रांगोळी आणि हवी तेवढी मोठी रांगोळी पटकन काढली जायची। पण आता सवय नसल्यामुळे वेळ लागतो, पण छान वाटतं की रांगोळी काढायला, कलर भरायला आणि मनासारखी रांगोळी आली तर अजूनच आनंद वाटतो। मेन कलरची रंगसंगती जमली की रांगोळी अजून छान वाटते। आपण काय काढतो यापेक्षा कलर कसे निवडतो हे रांगोळीमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेच हवे असतात तर कलर। तर मला थोडंसं कलरचं आहे ना, इथे जो कलर हवा होता तो एक कलर मिसिंग होता, तरी पण आहे त्या कलरमध्ये ॲडजस्ट केलेला आहे। शक्यतो रांगोळी काढताना कलरवर जास्त फोकस केला तर आपली रांगोळी नक्कीच छान येते। आणि इथे बघा मी रांगोळी काढायला घेतलेली आहे आणि अयोध्येचं मंदिर आणि एक स्त्री दिवा घेऊन आहे असं रांगोळीमध्ये दाखवायचं आहे आणि ते काढण्याचा मी प्रयत्न करत आहे। बघू आता किती जमते ती, कारण हातांना सवय नसली ना की थोडासा वेळ लागतो। आणि मला जवळजवळ 1 तास ही रांगोळी काढण्यासाठी वेळ लागला। मुळात सवयीचा गुण आहे तो, कारण आपल्याला सवय नसते त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी वेळ लागतो। कारण म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट। आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली तर ती एकदम छानसुद्धा होते, लवकरसुद्धा होते। पण रांगोळी काढणं रोज शक्य नाही, त्यामुळे ती कधीतरी काढली जाते, त्यामुळे नक्कीच वेळ लागणार। पण ती मनासारखी रांगोळी आली तर तो होणारा आनंद वेगळाच असतो। आणि इथे बघा माझी रांगोळी पूर्ण झालेली आहे, मला जशी हवी तशी बऱ्यापैकी छान आलेली आहे। जो एक कलर सोडलेला तो सोडून मस्त अशी माझी रांगोळी काढून झालेली, म्हणजे मी ठरवलेली तशी काढून झालेली आहे। तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि बघा अशी पूर्ण साईडलासुद्धा रांगोळी काढून घेतलेली आहे आणि संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनची ऑलमोस्ट तयारी होत आली आहे, फक्त पूजेची तयारी करायची आहे। घर सुंदर छान सजलेलं आहे आणि दारात रांगोळी असली तर त्या दाराला एक वेगळीच शोभा येते। आणि इथे मस्त संध्याकाळची रांगोळी लक्ष्मीपूजनसाठी काढून झालेली आहे आणि आता आम्ही लागलो आहोत दुपारी थोडासा आराम करून। संध्याकाळी आम्ही लवकरच बघितले तर पूजेच्या तयारीसाठी लागलेलो आहेत। इथे आईंनी हार बनवायला घेतलेले आहेत आणि तोपर्यंत संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनचे पूजेची मांडणी मी करून घेत आहे। तर इथे बघा, तर हॉलमध्ये टेबलावरतीच पूजेची मांडणी केली जाते, तर इथे टेबलावरती आम्ही पूजेची मांडणी करून ठेवतो आहे आणि जेव्हा मुहूर्त असेल तेव्हा पूजा केली जाते, म्हणजे गडबड होत नाही। तर सगळी अशीच तयारी आधीच करून ठेवलेली आहे। थोडीफार सजावट आम्ही करून घेतो आहे, पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा वापर करून। इथे बघा मी समईभोवती अशा प्रकारे सजावट केली आहे आणि दिसायलासुद्धा छान वाटतं आहे। आता घरातील बाकीची मंडळीसुद्धा आवरतात आहेत आणि सगळं आवरून आम्हीसुद्धा बघितलं तर तयार होतो आहे संध्याकाळच्या पूजेसाठी। आणि दिवाळी म्हटली की घरात एक वेगळंच वातावरण असतं, दारात छान रांगोळी, सगळीकडे रोषणाई आणि त्याचप्रमाणे पूजेसाठी केलेली तयारी, त्यामुळे घरातील वातावरण छान असं मंगलमय झालेलं असतं। आणि इथे पूजेची तयारी झाली आणि आम्हीसुद्धा तयार आहोत। तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। शुभ दीपावली। आणि इथे संध्याकाळच्या पूजेसाठी आम्ही सगळेजण छान असे तयार झालेलो आहोत। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार आहोत।
आणि तर आता चला मग लक्ष्मीपूजनला सुरुवात करूया. आमचे आहो बघा कसे दारात उभे आहेत. हां चला आता हॉलमध्ये काढूया मग इथे काढूया. त्याच्यामुळे ना चमचा नीट पकड ना. तरी चालेल जा. बोला. गोल गोल फिर. फटाके घेऊन येतो मी. फटाके नाही आधी वाजून होऊ दे ना. गोल गोल फिर ना. ओके तांब्या रे. आता वाजून पकड. माझा दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. पाऊस आला बघ. किती झाली मजा जा. गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा लक्ष्मण त्याच्या आई बापाचा. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. दे त्याच्यात. तर असा साजरा झाला आमचा दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन आणि अशा पद्धतीने पूजा केली. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.